तर नमस्कार मंडळी, मी कैलास बेसा तुमचा पुन्हा एकदा रिवांश बेसा ब्लॉगमध्ये स्वागत करतो। तर आज खूप दिवसानंतर आपला व्हिडिओ आला आहे आणि व्हिडिओ येण्याचं कारण सुद्धा तितकंच खास आहे, कारण आपण यावर्षी सुद्धा चाललो आहे दर्शन यात्रेसाठी। आणि यावर्षी आपण चाललो आहे मध्य प्रदेशला। आपण गेल्या वर्षी सुद्धा सेम यात्रेसाठी गेलो होतो, ते 2025ला आपण गेलो होतो युवा मित्र मंडळ यांच्यातर्फे। आणि 2026ला यावर्षी आपण चाललो आहे नाडकर परिवार यांच्यातर्फे। तर त्यांचे जे मेन अध्यक्ष आहेत माझे मित्र श्री रुपेश नाडकरजी यांनी या यात्रेचं आयोजन केलं। तर मी त्यांचे सुद्धा खूप आभार मानतो की मी या यात्रेचा यावर्षी सुद्धा सहभागी म्हणून एक यात्री आहे। 23 तारखेला या यात्रेची सुरुवात होणार आहे, रात्रीपासून ते 26 तारखेपर्यंत असं नियोजन आहे। तर आपले व्हिडिओज जे आहेत ते 23 तारखेपासून ते 26 तारखेपर्यंत जे पण मी करेल तेवढं दाखवण्याचा खूप छान असा प्रयत्न करेल। तर त्यांचा प्रतिसाद खूप चांगला द्यावा अशी इच्छा आहे। आणि नक्कीच आम्ही कुणीकडे चाललोय ते मी तुम्हाला दाखवतो। श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर, ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग, श्री कालभैरव मंदिर, श्री हरिसिद्ध मंदिर, श्री राम मंदिर घाट, श्री संदीपनी आश्रम, श्री गडकालिका मंदिर, श्री बडा गणेश मंदिर, भातृहरी गुफा, ममलेश्वर ज्योतिर्लिंग। मनापासून नक्कीच खूप आनंद आहे की आपण त्या ठिकाणी चाललोय आणि असा जाण्याचा योग कधी कधी येतो। तर हे व्हिडिओज जे आहेत ते तुम्हाला ह्या इकडे कोपऱ्यामध्ये तुम्हाला चॅनलचं नाव मिळेलच, नाहीतर मी इथे तुम्हाला हे चॅनलचं नाव देतो मोठ्या अक्षरामध्ये, म्हणजे तुम्हाला समजेल। तर ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला आपले जे येणारे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील। आणि रुपेश नाडकरजी यांनी आपल्याला एक मेसेज दिलाय, तो मी इथे टाकतो। नमस्कार, मी रुपेश सरिता सुरेश नाडकर परिवार आयोजित दर्शन यात्रा 2026 ह्या दर्शन यात्रेमध्ये येणारे सर्व मित्र परिवार, मैत्रिणी, घरातील सदस्य तसेच जे कोणी माझ्या ओळखीचे परिचयाचे नाही आहेत आणि ते प्रथमच या यात्रेमध्ये येत आहेत, त्यांचं सर्वांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो। आपण उज्जैन महाकालेश्वराचं दर्शन आणि ओंकारेश्वरचं दर्शन आपण करणार आहात। हे 12 ज्योतिर्लिंगापैकी 2 ज्योतिर्लिंग आहेत, त्याबरोबर कालभैरव ह्याचं सुद्धा आपण दर्शन करणार आहात। आणि जे काही आपण 12 तीर्थक्षेत्र घेतले आहेत ते सर्व तीर्थक्षेत्र आपण चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या नियोजनाने तुमच्यासमोर नियोजन ठेवलं जाईल अशा पद्धतीने त्या दर्शन करायचं की कुठेही त्या यात्रेला गालबोट लागता कामा नाही। आनंदात, अतिउत्साहात आणि चांगल्या स्वरूपात आपण दर्शन करून यात्रा प्रमुख म्हणून मी तुम्हाला आवाहन करतोय की दिलेल्या वेळेचे पालन करायचे, दिलेल्या दर्शन यात्रेचे पालन करायचं, दिलेल्या जेवणाच्या टायमाचे पालन करायचं, दिलेल्या नाश्त्याचे वेळेचे पालन करायचं आहे। शिवशंभूचं मनापासून आभार, आशीर्वाद, प्रेम, त्याच्यावरती असणारी श्रद्धा ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे। त्यामुळं मी मध्य प्रदेशमध्ये उज्जैन आणि ओंकारेश्वर हे दर्शन घेतलं आहे आणि त्या दर्शनामध्ये मोठा प्रतिसाद आपल्याकडून मिळाला, त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा मनस्वी आभार मानतो। नक्कीच रुपेशजी, आपण खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलं आणि याची काळजी सगळेजण घेतील, कारण आपल्या दर्शन यात्रेला कुठेही चुकीची वर्तणूक होणार नाही आणि कुठेही आपल्या यात्रेला काळबोट लागणार नाही याची काळजी आपण सगळेच घेऊया। कारण त्याच्यामध्ये लहान मुलं, वयस्कर माणसं आणि लेडीज असे सगळेजण आपण एकत्र ॲज अ एक फॅमिली, कारण आपल्या टोटल 4 गाड्या आहेत। तर 4 गाड्यांमध्ये जितकीही माणसं आहेत, आपण इथून बाहेरच्या राज्यामध्ये चाललो आहे, तर तिकडे गेल्याच्या नंतर आपण एक फॅमिली, एक ॲज अ फॅमिली मेंबर बनून जर चाललो तर नक्कीच आपली यात्रा खूप आनंदी आणि बोलतात ना प्रेमळ अशी होऊन जाईल आणि त्या एकजुटीने एक परिवार बनवून जाऊया आणि आपली यात्रा खूप आनंदी आणि प्रेमळ बनवूया। कारण तिथे सगळ्यांचा सपोर्ट असणं खूप जरुरी आहे। सगळ्या यात्रेकरूंना खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्यांच्या ज्या पण काही मनोकामना आपण घेऊन चाललो आहे तिकडे त्या सगळ्या पूर्ण हो। त्याच्यानंतर जे व्हिडिओज बघतात, जे व्हिडिओज बघणारे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा मी खूप साऱ्या प्रार्थना करेन आणि त्यांच्यासुद्धा मनातल्या इच्छा सगळ्या पूर्ण होत। गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव। चला भेटूया।